नमस्कार मित्रांनो, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आज आपण असे काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत, जे की आपली येणारी जी भरती आहे भूमी अभिलेख, त्यामध्ये जे भूकरमापकचे जे पद आहे, भूकरमापक तसेच लिपिक, आणि आपली येणारी जी परीक्षा आहे म्हाडाची, तर यांच्यासाठी हे जे काही प्रश्न आहेत ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. यामध्ये आपण या दोन्ही परीक्षांना यामध्ये आपण त्यांचा जर सिलेबस पाहिला तर 25 प्रश्न आपल्याला कशावरचे येणार आहेत. भूकरमापक या परीक्षेसाठी 25 प्रश्न हे इंग्लिश व्याकरणचे येणार आहेत, इंग्लिश ग्रामर. आणि म्हाडाची जर परीक्षा आपण जर पाहिली त्यामध्ये आपल्याला 50 मार्कांचा जो काही सेक्शन आहे तो कोणता आहे, इंग्लिश व्याकरणचा आहे. तर यामध्ये या दोन्ही परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारले जातील इंग्लिश ग्रामरवरचे, तर ते आपण पाहणार आहोत आणि ते प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत, एक्सप्लेनेशन करणार आहोत. तर न वेळ घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, जर लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच आमचे टेलिग्राम चॅनल स्टडी हब हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याची मी जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तर चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न काय, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. आता या ठिकाणी योग्य आपल्याला वर्ब चूज करायचं आहे. वाक्य काय पहा, आय हिअर सिन्स आय डॉट डॉट हिअर सिन्स 1980. पहा, ज्यावेळी आपण सिन्स घेतो किंवा फॉर घेतो त्यावेळी कोणता काळ येतो, पूर्ण चालू वर्तमान काळ. आता या ठिकाणी कोणता काळ येणार पहा, 26व्याचं उत्तर काय येतं, 26व्याचं उत्तर येतं 1. पहा, पूर्ण चालू वर्तमान काळ. आय हॅव बीन लिव्हिंग. आता हॅव काय आलं इथं, करता जर पाहिला तुमचा प्लुरल आहे, आय काय प्लुरल आहे, त्यामुळे तुमचं व्हर्बसुद्धा प्लुरल येणार, आय हॅव. आता या ठिकाणी जर ही असतं तर ही हॅज काय सिंग्युलर आहे. लक्षात, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1980. आता या ठिकाणी पहा, सिन्स जर आलं तर त्याच्या पुढं तुमचं काय पाहिजे, पॉईंट ऑफ टाईम आहे. आणि जर फॉर आलं तर त्याच्या पुढे काय पाहिजे, पिरियड ऑफ टाईम. फॉर आलं तर पिरियड ऑफ टाईम, 10 इयर 5 इयर असं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27 पहा, चूज द मिनिंग ऑफ द अल्टरनेटिव्ह गिवन. आता या शब्दाचा आपल्याला योग्य मिनिंग ओळखायचं आहे, डिफॅक्टो. तर याचं योग्य मिनिंग काय आहे पहा, 27व्याचं 1, ॲक्च्युअल, हे याचं योग्य मिनिंग आहे. आता प्रश्न क्रमांक 27वा झाला. आता प्रश्न क्रमांक आपण 28वा डिस्कस करूया. पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज द पेअर ऑफ वर्ड नॉट हॅविंग द सेम मिनिंग. आता यापैकी कोणत्या शब्दांचं सेम मिनिंग नाही किंवा कोणती यामध्ये एक जोडी आहे ती त्याचा सेम अर्थ होत नाही. तर पहा, 28व्याचं उत्तर काय येतं, काय येईल 28व्याचं उत्तर 4. आता याचा काय अर्थ आहे पहा, जिलियस स्लगिश. कोणते दोन शब्द आहेत, जिलियस स्लगिश. आता जिलियसचा अर्थ काय होतो, उत्साही, आणि स्लगिशचा अर्थ काय होतो, आळशी. त्यामुळे हे काय आहेत, सेम मिनिंग नाही त्यांचा, विरुद्धार्थी ते होऊ शकतं. त्यामुळे याचा चुकीचा पहा, या 4 पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता, 4 येणार, जिलियस स्लगिश. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29वा पहा, फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे. पहा, इफ आय डॉट डॉट हिम आय डॉट डॉट गिव्ह हिम युअर मेसेज. आता या ठिकाणी तुमचं जर कंडिशनल सेंटेन्स, कोणता चॅप्टर, कंडिशनल सेंटेन्स जर तुमचा चॅप्टर किंवा त्यामधल्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत, पहिल्या वाक्यात कोणता काळ आला तर दुसऱ्या वाक्यात कोणता काळ घ्यायचा, या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला याचं उत्तर येईल. तर पहा, इफ आय, पहिल्या वाक्यात कोणता काळ येणार पहा, जर मीठ घेतलं, मीठ हे कोणत्या काळामध्ये येणार तुमचं, व्हर्बचं कोणतं फॉर्म आहे, पहिलं फॉर्म आहे वर्तमान काळात. इफ आय मीट हिम आय विल गिव्ह हिम युअर मेसेज. तर पुढचं वाक्य तुमचं काय बनतं, वर्तमान काळी, भविष्यकाळी बनतं. पहा, पहिल्या वाक्यात जर आपण वर्तमान काळ घेतला तर पुढच्या वाक्यात इफच्या वाक्यात पहिल्या वाक्यात जर आपण वर्तमान काळ घेतला तर येणारं पुढचं वाक्य काय असतं, भविष्यकाळ असतं. त्यामुळं या ठिकाणी तुमचा पहिलाच
जो काही पर्याय आहे तो बरोबर येतो. पहा या ठिकाणी व्हर्बचं पहिलं रूप येतं आणि या ठिकाणी तुमचं भविष्यकाळ येतो. आलं लक्षात? अशा प्रकारे ही कंडिशनल सेंटेन्सचे एक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक तिसरा फाइंड द करेक्ट फेमिनाईन ऑफ फॉक्स. फॉक्सचं आपल्याला स्त्रीलिंगी शोधायचं आहे. तर काय येणार? 30व्याचं 1 व्हिक्सेन हे त्याचं उत्तर येतं. पहा आता अ रेड लेटर डे मीन्स. आता जर तुमचं जे काही व्होकॅब्युलरीची जी काही टॉपिक्स आहेत, व्होकॅब्युलरीचे कोणकोणते टॉपिक्स आहेत? सिनोनॉमस, अँटोनॉमस, त्याच्यानंतर पहा वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम, फ्रेजेस, यामध्ये ह्या गोष्टी येतात. आता अ रेड लेटर डे इडम्स अँड फ्रेजेसमध्ये तुमचं येतं. तर 30व्याचं उत्तर काय येतं? पहा 1. सॉरी, हा कितवा प्रश्न आहे आपला? 31वा प्रश्न आहे. अ रेड लेटर डे मीन्स पर्याय क्रमांक 4 ऑस्पियस डे म्हणजे काय? तर एक महत्त्वाचा डे, एक महत्त्वपूर्ण दिवस असं त्याचा अर्थ होतो. अ रेड लेटर डे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32वा घेऊ आपण. विच ऑफ द दिस ॲड्रेस इज करेक्ट. कोणता ॲड्रेस इज करेक्ट असं आपण सांगू शकतो? पहा 32व्याचं उत्तर काय येतं? 4 येतं. आता काय येतं 4? युअर्स. आता या ठिकाणी आपण युअर घेतलं. पहा हे काय आहे? युअर YOUR हे काय आहे? तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे. काय? ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाम आलं पाहिजे. पहा जर असं आपण युअर घेतलं तर याच्या पुढे तुमचं नाऊन आलं पाहिजे. आलं लक्षात? आणि जर आपण असं घेतलं युअर्स असं जर घेतलं तर या ठिकाणी कोणतेही तुमचं नाऊन येत नाही. हे आपण वाक्याच्या शेवटीसुद्धा वापरू शकतो. पण युअर जर घेतलं तर त्याच्या आधी आपलं नाऊन आलं पाहिजे. पहा युअर आणि युअर्स हा यामधील फरक आहे. ऑब्जेक्टिव्ह केस आणि त्याची. आता ही चारही पर्याय तुम्ही पहा. पहिला पर्याय युअर नाही येऊ शकत कारण त्याच्यानंतर नाऊन पाहिजे. पहा तिसरा पर्यायसुद्धा तुमचा येऊ शकत नाही. आता दुसरा आणि चौथा पहा. पण या ठिकाणी तुमचा जो ॲपॉस्ट्रॉफी घेतला आहे तो चुकीचा जागी घेतला आहे. आलं लक्षात? त्यामुळे येऊ शकत नाही. आणि तुमचा जो काही चौथा पर्याय तो बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33वा पहा. फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. आता या ठिकाणी योग्य प्रेपोजिशन आपल्याला घालायचं आहे. फाइंड माय सेल्फ शॉर्ट मनी आय रोट माय अंकल टू हेल्प. आय रोट नंतर काय येतं? पहा आय रोट टू. यावरून तुम्ही उत्तर शोधू शकता. आता टू पहा सगळ्यांच्यामध्ये टू आहे, लक्षात घ्या. त्यामुळे निगेशन पद्धतीने सुद्धा याचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही. मग आता तुम्हाला काय पहा शॉर्ट ऑफ माहीत पाहिजे. काय शॉर्ट ऑफ म्हणजे माझ्याकडे तुटवडा आहे मनीचा, पैशाचा, अशी फ्रेज वापरतात. काय वापरतात? शॉर्ट ऑफ. आलं लक्षात? मग आपण ऑफ वापरलं. या ठिकाणी पहा तुमचा आता ऑफ दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायात आहे. तर तुम्हाला चौथा आणि दुसरा पर्याय. आता लास्टला काय माय अँकल फॉर हेल्प. अबाउट हेल्प येणार नाही तर काय ना फॉर हेल्प. मग पर्याय क्रमांक कोणता योग्य ठरणार तुमचा? पर्याय क्रमांक 4 योग्य ठरणार. आय शॉर्ट ऑफ मनी आय रोट टू माय अंकल फॉर हेल्प. मदतीसाठी. अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 34वा पहा. विच वन इज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता या ठिकाणी कोणता योग्य शब्द आहे त्याचं योग्य स्पेलिंग आहे असा आपल्याला प्रश्न विचारला. तर 34व्याचं उत्तर काय आहे ना पहा मेंटेनन्सचं तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. मेंटेनन्स. तर उत्तर काय येतं पहा 2 MAINTENANCE. काय त्याचं स्पेलिंग पहा MAINTENANCE असं याचं योग्य स्पेलिंग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर येतो. प्रश्न क्रमांक 35वा पहा. द वर्ड विल मे बी यूज्ड ॲज. द वर्ड वेल हा शब्द आपण काय म्हणून यूज करू शकतो? नाऊन, वर्ब, ॲडवर्ब. आता काय पहा या ठिकाणी 35व्याचं उत्तर काय येतं पहा. डायरेक्टली आपण सांगूया त्याचं उत्तर. 35व्याचं उत्तर येतं 4.
आता काय काय नाऊन आपण त्याचा उपयोग करू शकतो. नाऊनसुद्धा उपयोग करू शकतो, फर्ब म्हणूनसुद्धा त्याचा उपयोग करू शकतो आणि ॲडव्हर्बसुद्धा म्हणून त्याचा उपयोग आपण करू शकतो. कोणत्या शब्दाचा? वेल या शब्दाचा. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 36 घेऊ आपण. वेअर विल यू पुट द ॲपॉस्ट्रॉफी मार्क मेक द कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम द आर नॉट. आता योग्य ॲपॉस्ट्रॉफी वापरायचं आहे आपल्याला. पहा, आर नॉट हे लिहिण्यासाठी आपण एक शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी कोणत्या ठिकाणी जर आपण ॲपॉस्ट्रॉफी वापरली तर ती योग्य ठरेल. आता या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य उत्तर काय येतं पहा 36व्याचं. तर योग्य उत्तर येतं 3 इन प्लेस ऑफ ओ. या ठिकाणी आपण ॲपॉस्ट्रॉफी पुट करू शकतो. त्यानंतर 37वा प्रश्न पहा. चेंज इंटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता काय सेंटेन्स आहे आपलं पहा. आय विश आय हॅड अ गुड हॉर्स. आता या ठिकाणी योग्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला सांगायचं आहे. तर 37व्याचं उत्तर काय येतं मित्रांनो. आय विशबद्दल एखादा वर्ड घ्यायचा. पहा काय येतं ओ. दॅटनं ते वाक्य जोडायचं आणि आय हॅड अ गुड हॉर्स असं आपण ते वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर तुमचं 3 येणार. लक्षात घ्या. ओ दॅट आय हॅड अ गुड हॉर्स असं याचं योग्य वाक्य आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. प्रश्न क्रमांक आता कितवा पाहिला आपण पहा. प्रश्न क्रमांक 37वा पाहिला. आता प्रश्न क्रमांक 38वा पाहू आपण. पॅरेंट्स नोन द पेन्स ऑफ पॅरेंटिंग. काय आता वाक्य आपलं पहा. या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ अंडरलाईन नाऊन. आता अंडरलाईन नाऊन कोणतं आहे तुमचं पॅरेंट्स. आता पॅरेंट्समध्ये तुमचं हे काय येतं पहा. कॉमन कलेक्टिव्ह नाऊन, कलेक्टिव्ह प्रॉपर नाऊन आणि कॉमन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर 38व्याचं उत्तर काय येतं तुमचं पॅरेंट्स. कलेक्टिव्ह नाऊन आहे. पॅरेंट्समध्ये तुमचं आई आणि वडील येतात. पॅरेंट्स कलेक्टिव्ह नाऊन आहे. लक्षात आलं. आणि काय तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ते कोणतं नाऊन आहे ॲब्स्ट्रॅक्ट. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. पॅरेंट्स हा कलेक्टिव्ह नाऊन तसेच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन येतो. प्रश्न क्रमांक 39वा पाहू आपण. 39वा प्रश्न आहे पहा. सोपा प्रश्न आहे. शी ओन द सिल्वर ... इन बॅडमिंटन. आता या ठिकाणी मेडल घालायचं आपल्याला. मेडल योग्य करेक्ट स्पेलिंग त्याचं कोणतं असू शकेल. 39व्याचं तर 4 MEDAL मेडल. शी ओन द सिल्वर मेडल इन बॅडमिंटन असेही योग्य वाक्य ठरू शकतं. त्यानंतर 40वं वाक्य पहा. राईट द करेक्ट पास्ट टेन्स फ्रॉम द व्हर्ब ब्लो. ब्लोचं आपल्याला पास्ट टेन्समधलं व्हर्ब शोधायचं आहे. काय तर 40व्याचं 4 ब्ल्यू. लक्षात आलं. 41वा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हिअर आर युअर शूज आय ... देम. आता या ठिकाणी योग्य वाक्य 41व्याचं काय येतं तुमचं 3 हॅव जस्ट क्लीनड. हिअर आर युअर शूज आय हॅव जस्ट क्लीनड देम असंही याचं योग्य वाक्य होऊ शकतं. त्यानंतर 42वं वाक्य पहा. फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट ऑक्झलरी. या ठिकाणी आपल्याला योग्य ऑक्झलरी वर्ड घालायचा आहे पहा. ही सेड दॅट ही डू इट. सेड कशात आलं भूतकाळ काळाला. आता एनर्जी व्हर्ब असणार आहे तुमचं कसं असणार आहे पास्ट फॉर्ममध्ये असणार आहे. मग 42व्याचं उत्तराचं पास्ट फॉर्ममध्ये कोणतं आहे पहा वूड. ही सेड दॅट ही वूड डू इट असं याचं योग्य वाक्य होऊ शकतं. त्यानंतर 43वा प्रश्न पहा. व्हॉट इज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ पोल्ट्री. आता पोल्ट्रीचं आपल्याला योग्य प्लुरल फॉर्म शोधायचं आहे. तर काय येईल याचं 43व्याचं 3 पोल्ट्रीच येणार POLU. आता पहा 4 पर्याय आहेत कोणकोणते पोल्ट्रीज, पोल्ट्री, पोल्ट्रीज अँड नन ऑफ देज. तर 43व्याचं उत्तर काय येतं पहा. 43व्याचं उत्तर येतं 2 पोल्ट्रीज. लक्षात आलं. जर शेवटला व्हाय असेल तर काय येणार IES हा प्रत्यय येतो. POULTRES हा याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर चूज द करेक्ट स्पेल्ड अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी योग्य शब्द कोणता आहे त्याचं स्पेलिंग कोणतं बरोबर. इम्रान सिंगचं आपल्याला
योग्य स्पेलिंग शोधायचं आहे. तर 44व्याचं उत्तर काय येतं पहा 3. काय त्याचं स्पेलिंग करेक्ट आहे EMBARRASSING एम्ब्रासिंग असं याचं योग्य स्पेलिंग येतं. त्यानंतर 45वा पहा प्रश्न पिक आउट द रॉंग पेअर ऑफ ॲनिमल अँड देअर लिव्हिंग प्लेस. या ठिकाणी योग्य हॉर्सचं काय येतं स्टेबल बरोबर आहे. डॉगचं लायनचं डेन, डॉगचं पेन. आता कॅटचं काय येतं कॅटरी येतं कॅटरी CATTERY कॅटरी येतं. हे किटन हे रॉंग आहे त्यामुळे चौथा पर्याय हे तुमचा चुकीचा आहे. जे काही ॲनिमल आहेत आणि त्यांची लिव्हिंग प्लेस कोणकोणते आहेत ते एकदा पाहून घ्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहा या ठिकाणी योग्य आपल्याला काय शब्द घालायचा आहे कुड यू टेल मी. याच्या पुढं काय येणार 46व्याचं उत्तर काय येतं पहा 3. वेअर द बँक इज. वेअर नंतर कर्ता घेतो आणि त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतो. कुड यू टेल मी वेअर द बँक इज असं याचं योग्य रूप होतं. आता या ठिकाणी पहा हे पहिलं वाक्य कुडचं आहे कुड यू टेल मी आणि पुढचं वाक्य वेअरनं कंटिन्यू केले. तर याचं योग्य 46चं आपण उत्तर पाहिलं काय येतं 3. परत एकदा लक्षात घ्या वेअर द बँक इज असं येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47वा द काईट वॉज फ्लाईंग द हाऊस. काय ना अबव ओव्हर अप ऑन असला तर त्याचा फिजिकल कॉन्टॅक्ट पाहिजे त्या वस्तूबरोबर. द बुक ऑन टेबल बुकचा आणि टेबलचा कॉन्टॅक्ट असतो लक्षात आलं. तर ओव्हर या ठिकाणी 47व्याचं उत्तर काय येणार 2. ओव्हर काय असतं तुमचा कॉन्टॅक्ट नसतो. 2 गोष्टीमध्ये कॉन्टॅक्ट नसतो. आता या ठिकाणी हाऊसचा आणि काईटचा काय कॉन्टॅक्ट असणार आहे काय नसणार आहे त्यामुळे याचं उत्तर 2 येणार. द काईट वॉज फ्लाईंग ओव्हर द हाऊस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 घ्या द इफिगी वॉज बर्निंग फ्रॉम बॉटम टू टॉप. आता या ठिकाणी बॉटमच्या अगोदर काय येतं द येतं, टॉपच्या अगोदर काय येतं दच येतं आणि या ठिकाणी पहिलासुद्धा तुमचा दच येणार. या ठिकाणी तिन्ही जागी द येतं. 48वचं उत्तर काय येणार तुमचं 1. द इफिगी वॉज बर्निंग फ्रॉम द बॉटम टू टॉप असं याचं उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 49 पहा चूज द करेक्ट मिनिंग ऑफ इडम. ब्लॅक स्टेअर इन्फ्लुएन्स. आता ब्लॅक स्टेअर इन्फ्लुएन्स म्हणजे काय अनफेअर इन्फ्लुएन्स याचं योग्य उत्तर येतं 49व्याचं. आणि लास्टचा तुमचा प्रश्न ग्रीक अँड लॅटिन ऑल आर्यन लँग्वेजेस हॅव देअर पीसफुल वर्ड इन कॉमन. तर 50व्याचं काय येतं सांगा काय उत्तर येणार 3. नॉट ओन्ली ग्रीक. आता ह्या ठिकाणी सुद्धा बट ऑल्सो नंतर सुद्धा तुमचं काय पाहिजे योग्य शब्द पाहिजे. पहा द नॉट ओन्ली ग्रीक अँड लॅटिन. त्यानंतर सुद्धा शब्दाची जात तीच पाहिजे. बट ऑल्सो ऑल आर्यन लँग्वेज. आता ग्रीक अँड लॅटिन ह्या काय लँग्वेजेस आहेत. आता ऑल आर्यन लँग्वेजेस हॅव देअर पीसफुल वर्ड इन कॉमन म्हणजे याचं उत्तर 3 येतं लक्षात घ्या 50व्याचं. लक्षात अशा प्रकारे 50 प्रश्न आपण पाहिलेत मित्रांनो. हे सर्व प्रश्न 50 जे प्रश्न आहेत ते कशासाठी ज्या काही तुमची भूकर मापक लिपिकची परीक्षा जी होणार आहे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. म्हाडासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर थँक्यू मित्रांनो. लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा.